रत्नागिरी नजीकच्या मिरचोळे गावात आशिष वाडकर यांनी गणेशोत्सवात रत्नागिरीच्या 12 वाड्यांचा राजा ग्रामदैवत श्री कालभैरवाचा देखावा साकारलाय। हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी होतीये। प्रत्यक्षात हा देखावा पाहताना श्री भैरी मंदिरात आल्याचा भास होतो। या देखाव्याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रशांत पवार आणि शुभम पवार यांनी घेतलाय। ज्याच्या हुकुमानंतर रत्नागिरीच्या 12 वाड्यात पानही हलत नाही तो 12 वाड्याचा राजा श्रीदेव भैरी। आणि या श्रीदेव भैरीची महती फार आहे। शिमगोत्सवात तर आपल्याला कल्पना असेल की शिमगोत्सवात प्रत्येक ग्रामीण भागातील ग्रामदेवतांच्या पालख्या या 12 वाड्याच्या राजाला भेटायला येतात। त्याच्या भेटीनंतरच या सर्व पालख्या वेगवेगळ्या ठिकाणी मार्गस्थ होतात। असा आपला ग्रामदैवत भैरी आणि याच भैरी देवाची प्रतिकृती किंवा भैरी मंदिराची प्रतिकृती आज आशिष वाडकर जे मिरजोळेतील ग्रामस्थ आहेत यांच्या निवासस्थानी आपल्याला पाहायला मिळते। हुबेहूब मंदिराची जी काही प्रतिकृती आहे, जो काही सुबक देखावा आहे या ठिकाणी साकारलेला आहे। आणि खरंच आपण पाहिलं तर भैरी मंदिरातच आपण आलो आहे असा भास आपल्याला होतो। आपण पाहू शकता आतमध्ये जाऊन की कशा पद्धतीने या सजावट आणि हा देखावा भैरी मंदिराचा जो गाभारा आहे, हा गाभारा या ठिकाणी त्यांनी साकारला आहे। जसं ज्या पद्धतीने भैरी मंदिरात जशी आपण पाहतो भैरी कशा पद्धतीने विराजमान झालेला आहे, तशाच पद्धतीने या ठिकाणी श्रीदेव भैरी याचा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे। आणि त्याचबरोबर आपण आणखीन एक दृश्य पाहू शकतो की 12 वाड्याचा जो राजा आहे भैरीदेव, हा भैरीदेव पालखीत विराजमान झालेला आहे किंवा पालखीत बसलेला आहे। गणपतीच्या शेजारी ही भैरीदेवाची पालखी आहे आणि खूप एक मनमोहक दृश्य आपल्याला या आशिष वाडकर यांच्या घरामध्ये पाहायला मिळते। आपण पाहू शकतो श्रीदेव कालभैरी हा पालखीत विराजमान झालेला आहे, बाजूला गणपती बाप्पा आहेत आणि एक भैरीदेवाचं जे काय मंदिराची प्रतिकृती होती की ज्याचं काही ती प्रतिकृती हुबेहूब या ठिकाणी वाडकर कुटुंबियांच्या घरी उभी केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत आहेत या सर्व देखाव्याचे जे काही सर्व ज्यांच्या या संकल्पनेतून हा देखावा साकारला गेला आहे ते आशिष वाडकर। दादा, काय सांगशील, कशी ही तुला संकल्पना सुचली? नमस्कार। हे आपलं कसं 12 वाड्याचं हे आहे ग्रामदेव, म्हणजे 12 वाड्याचं म्हणणं असं रत्नागिरी जिल्ह्याचंच आहे आपल्या। काय सर्वांच्या मनात आहेच, आमच्याही मनात होतंच। म्हटलं एक करूया आपण देखावा, सर्व पर्यावरणपूरक आहे। प्लास्टिकचा वापर न करता पुट्टा, काट्या, चिकी, पेपर याचं साहित्य वापरून पूर्ण इको फ्रेंडली असं केलेलं आहे। इको फ्रेंडली जी काही सजावट आहे ही इको फ्रेंडली आहे। शासनाने देखील इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा व्हावा असं सर्व गणेश भक्तांना आवाहन केलं होतं आणि त्या शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आशिष वाडकर यांनी पुट्टा असेल, पेपर्स असतील, चिक्की म्हणजे जे काही चिटकवण्यासाठी आपण गम वापरतो ते घरगुती चिक्की तयार करून, काड्या असतील त्याचा वापर करून ही संपूर्ण सजावट या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। एक मनमोहक दृश्य वाडकर कुटुंबियांच्या घरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि गतवर्षी असाच एक देखावा श्रीदेव मार्लेश्वराचा याच घरामध्ये साकारलेला होता आणि आता त्यापाठोपाठ श्रीदेव कालभैरवाच्या मंदिराची प्रतिकृती घरातच साकारल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, मिरजोळे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।